गोष्ट अशी आहे की कुठलाही पर्यटन जिल्हा असेल तर त्याच्यामध्ये विमानतळ ही अत्यावश्यक बाब आहे। आमचा विमानतळ सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला होता, कारण विमानतळाला जागा लागते 300 एकर आणि प्रत्यक्षात 1400 एकरवर रिझर्वेशन टाकण्यात आलं। त्यावेळी प्रचंड जनक्षोभ त्या ठिकाणी झालेला होता आणि एवढी कमी किंमत ॲक्विजिशनची दिलेली होती की ज्या गोष्टीचं लोकांनी आनंदाने स्वागत करायचं त्याच गोष्टीला प्रचंड विरोधामध्ये हा प्रकल्प सुरुवातीला अडकला। त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटची बंदी आली आणि मी जेव्हा पालकमंत्री बनलो त्यावेळेला एन्व्हायरमेंटच्या बंदीमध्ये हा प्रकल्प अडकलेला होता आणि आमचे खासदार विनायकजी राऊत आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि केंद्रीय मंत्र्यांनी चांगला प्रतिसाद दिला। या भागावरची बंदी उठली आणि एअरपोर्टचं काम सुरू झालं। एअरपोर्ट बांधला, खाजगी कंपनीने IRBचं कौतुक केलं पाहिजे, म्हैसकर साहेबांचं कौतुक केलं पाहिजे। त्यांनी सगळ्या अडचणींवर मात करत हा प्रोजेक्ट केला। प्रोजेक्टला कॉन्ट्रॅक्टर कोण होते सगळ्या जगाला माहिती आहे, त्याच्यामुळे प्रोजेक्टमधून पैसे कोणी मिळवले सगळ्यांना माहिती आहे। समाधान कोणी मिळवलेलं असलं तर ते मात्र मी मिळवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये हा एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ बनावा ही माझी इच्छा आहे। माझी नेहमी इच्छा असते की सर्वसामान्य मनुष्य आहेत त्याच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे आणि म्हणून एअरपोर्टला मदत करण्यापूर्वी मी त्यांच्याकडून निश्चितपणे एक वचन घेतलं की जेवढ्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत, अगदी कवडीमोल भावाने गेलेल्या आहेत, त्यांच्या घरातला एक तरी मनुष्य या एअरपोर्टमध्ये नोकरीला तरी लागला पाहिजे किंवा आपण वेगवेगळे ज्याला उद्योग निर्माण करू, मग टॅक्सीचा व्यवसाय असेल, इतर काही असतील, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची कामं असतील, तर त्याला संपूर्ण भूमिपुत्र लागला पाहिजे। आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की आता ह्याला लायसन्स मिळालेलं आहे। एकदा लायसन्स मिळालं की लगेच आम्ही 2-4 दिवसामध्ये ट्रेनिंगचं काम त्यानं सुरू करायला लावू आणि त्याची पूर्ण यादी मी दिलेली आहे आणि याच्यामधलीच लोक, एखाद दुसरा मनुष्य एकदम हायली टेक्निकल असेल तो तर निश्चितपणे बाहेर आणायला लागतो कारण त्याच्यामधलं नॉलेज कोणाला नसतं, पण इतर सर्व जॉब्स हे इथल्या स्थानिकांना मिळाले पाहिजे ह्याची काळजी मी पालकमंत्री म्हणून घेतलेली आहे आणि ती काळजी फार मोठी असते। विमानतळाच्या शेजारी जागा घ्यायच्या, रिझर्वेशन टाकायचं, लोकांच्या जागा कमी रेटने घ्यायच्या, कोट्यवधी रुपये मिळतील लोकांना। खरं तर त्यांनी आनंदी झालं पाहिजे। माझ्या नावाने खडे फोडायला नको, कारण खडे त्यांच्या नावाने लोक फोडतील ज्यांच्या मूळ जमिनी होत्या, कवडी मोलाने घेतल्या आणि आता कोट्यवधी रुपयाच्या भावाने त्या जमिनी विकल्या जाणार। पण मी दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये हे टाकणार असं मनुष्य नाही आहे। मला कोणी मोठा झाला मला आनंद होतो। मी एवढी 2 महत्त्वाची खाती माझ्याकडे आहेत, 1 रुपयाने माझी संपत्ती वाढलेली कोणी दाखवावी, उलटी ती कमी झालेली आहे। पण आम्ही वारसा कोणाचा सांगतो? आम्ही वारसा नाथपैंचा सांगतो, आम्ही वारसा मधु दंडवते साहेबांचा सांगतो। सुरेश प्रभूंसारखे खासदार झाले, त्यांनी सुद्धा आज सुद्धा त्यांचं जाऊन घर बघा मालवणमधलं, अजून सुद्धा ते तसेच राहतात, त्यांच्यामध्ये कुठे कोट्यवधी रुपयाचे बंगले नाही त्याने निर्माण केले। मग हे जे काय ही सिंधुदुर्गची संस्कृती आहे, दुसऱ्याला मोठं करणं ही सिंधुदुर्गची संस्कृती आहे। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेला विमानतळ येईल त्याच्याबरोबर विमानतळाची सेवा रेग्युलर झाली आहे त्या 2-3 महिन्यामध्ये, 15 दिवसात ती सुरूच राहील, पण रेग्युलर येईल आणि ज्यावेळेला पर्यटक येतील त्यावेळेला ते गरीब माणसाच्या घरामध्ये केलेल्या 2 खोल्या ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असतील त्याच्यामध्ये ती राहिली पाहिजे, त्याची पूर्वतयारी मी केली। समुद्र किनाऱ्यावर गेले की तिथं ज्या वॉटर स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज असतील त्या चालवणारा आमच्याकडचा सिंधुदुर्गमधला पाहिजे। हाऊसबोट असेल तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालकीची तरी असावी की त्याच्यामध्ये काम करणारे सगळे सिंधुदुर्गमधले असले पाहिजेत, ही आम्ही अट घालणार आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देताना तो किती प्रकारे दिलेला आहे याचा विचार तर निश्चितपणे झाला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटनाची गंगा येणार, परंतु पर्यटनाची गंगा येताना ती गरिबांच्या घरी जाणार, गोरगरिबांचे। असं काय नाही गरीब म्हणे कमीपणाच झाला, आमच्याकडे कोण तशा अर्थाने गरीब नसतो, परंतु जो सर्वसामान्य मनुष्य आहे तो सुखी झाला पाहिजे। आणि ही केवळ स्वप्न नाही तर त्याच्यासाठी आता जाहिरात निघालेली आहे। कालपर्यंत लोक सांगत होती ना की काय हे झालं नाही, मग आजच्या जाहिराती कोट्यवधी रुपयाच्या कशा आल्या? 65 कोटी रुपये आता आम्ही एका वेळेला रिलीज केलेले आहेत आपल्या बॅटरी ऑपरेटेड सबमरीनला। कुठून आले 65 कोटी रुपये? तुम्ही 1 रुपया का नाही देऊ शकला? 100 कोटी रुपये मी आता नुसते MTDCला दिलेले आहेत ज्याच्यामधून या जाहिराती येतात। हा जिल्हा आहे तर ह्याला साधा प्रवेशद्वार नाही आहे। मी 3 वर्षापूर्वी फंड दिला, MTDC खर्च करू शकले। आता MTDC मध्ये नवीन मॅनेजमेंट आली आहे, नवीन पर्यटन मंत्री आले, त्याला खर्च व्हायला सुरुवात झाला। शेवटी मी माझ्या हाताने खर्च करू शकत नाही, पैसे प्रत्येक डिपार्टमेंटला मला द्यायला लागतात।
ज्यावेळेला मी सांगितलं त्यावेळेला मी सांगत होतो की आपल्याला इथं कामं होत नाहीत तर कारण काय, ज्या डिपार्टमेंटला 1 कोटी रुपये वर्षाला मिळत होते किंवा 50 लाख मिळत होते त्यांना आता 5-5 कोटी 10-10 कोटी मिळायला लागले. तर त्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही आहे, त्यांच्याकडे ती व्हिजन नाही. मी 3-4 महिने ज्याला जिल्ह्यामध्ये बसलो त्याला सगळी टेंडर्स निघाली. आज तुम्ही बघा, आम्ही 5,000 महिलांना कुक्कुट वाटप करतोय, आम्ही जवळजवळ 1,000 कुटुंबांना गायींचं वाटप करतोय, आम्ही जवळजवळ 15,000 हेक्टरमध्ये SRIची सिस्टम आणली. पुढच्या आम्ही जवळजवळ 50 म्हणजे ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत म्हणजे पावसापर्यंत आम्ही एकंदर 150 जी मोठी आपली भात पिकवणारी गावं आहेत त्याच्यापैकी 100 गावांचं मॅकॅनायझेशन आपण करतोय. 31 क्विंटल जिथं ॲव्हरेज होती तिथं आता 15,000 हेक्टरमध्ये 75 क्विंटलची ॲव्हरेज झाली. मग ते आपोआप घडलं का? जाहिरात करून चालत नाही. लोक ज्यावेळेला प्रत्यक्षात बघतात त्यावेळेला त्यांचा विश्वास बसतो. ही वस्तुस्थिती आहे. मग आमच्याकडे जर 60,000 एकरमध्ये भात होत होतं तर 2,000 एकरमध्येच दुसरं पीक निघत होतं. आज 12,000 हेक्टरवर दुसरं पीक निघायला लागलं. लोकांना दुपिकीची सवय लागली. पुढच्या वेळेला ही संख्या 24,000वर होईल. लोक सुखी करणं हा शेवटी तुमचा ध्यास पाहिजे. गोष्टी करून, आणि मी जर ह्यांच्याशी भांडत राहिलो आणि यांच्यावर स्टेटमेंट करत राहिलो असतो, खालचा अधिकारी वर्ग कामाला लागला नसता. त्यांचं सुद्धा रक्षण करायला लागतं. नुसतं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, त्यांच्यावर जोरजोरात एखाद्या मीटिंगमध्ये बोलायचं आणि पालकमंत्र्यांनी बाजू घेतली की पालकमंत्री अधिकाऱ्यांची बाजू घेतात म्हणून माझ्या नावाने ओरडायचं. याच्यातून जिल्हा उभा राहत नाही. जिल्ह्यामध्ये एक डॉक्टर यायला तयार नाही, कारण डॉक्टरांना मारहाण झालेली आहे या जिल्ह्यामध्ये. मी आज 1.5 पटीने पगार द्यायला तयार आहे डिस्ट्रिक्ट मिनरल फंडमधून, तरी डॉक्टर्स यायला तयार नाही. माझ्या दहशतीचं काय करायचं? आणि आज सुद्धा पुन्हा ते डोकं वर काढायला बघतायत. 5 वर्ष झाली ह्या स्टेजला यायला मला 4.5 वर्ष घालवायला लागली. यंत्रणेला वेगवेगळे त्यांचे GR मला 10 वेळा बदलायला लागले. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन असतं. 2च्या वर अपत्य झाली की कोंबड्या का नाही? अरे 4 अपत्य असे ना, कोंबडी तो काय सरपंच थोडाच व्हायचा आहे. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी शासकीय यंत्रणेमध्ये शिकवायला लागतात, नाही तर तेच GR पुढे तसे कॉपी केले जातात. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक लोकांना माहिती नाही आहे. इथं आपल्याकडे मोठं RTOचं केंद्र उभारलं जातंय. तिथं जो 3-4 कोटीचा प्रकल्प आहे बांद्याला, ज्याच्यामध्ये तुमच्या गाड्या आल्या की तुमच्या मुलांना खेळायला तिथं गार्डन असणार, तिथं तुम्हाला चांगल्यापैकी स्नॅक्स मिळू शकणार. तुम्हाला असं वाटणार नाही की आमच्या गाड्या चेक होत आहेत म्हणून. एवढी चांगली वागणूक ज्याला मिळेल त्या लोक म्हणायचे गोव्यात का जायचं, आपण सिंधुदुर्गमध्ये येऊया. आणि तो दिवस बघायचा असेल तर आपल्याला ते करायला लागेल. केवळ मी एकटा करू शकत नाही. ही जनतेची ताकद आहे. हे जे चांगलं वागायची हे आहे कौशल्य, हे जनतेचं आहे. तुम्ही येऊन ओरडा करून आणि काय होणार आहे? तुम्ही आणि कशाला 6 महिने फक्त गप्प राहून दाखवा. उद्या तुम्हालाच कळेल की हे कधी घडू शकलं नसतं, ते आज घडतंय. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की केवळ पर्यटन नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये पैसे दिलेत. आज एका वेळेला 150 बंधाऱ्याची कामं चालू आहेत जिल्ह्यामध्ये. पण कोणाकडे जाणार हा पैसा? शेतकऱ्याकडे हा पैसा जाणार. आज सगळे खराब झालेले बंधारे दुरुस्त होत आहेत. हा चमत्कार घडतोय. लोकांना शेवटी एवढे पैसे खर्च करायची हे नव्हती, कॅपॅसिटी नव्हती. शाळा दुरुस्त्या किती झाल्या सांगा? माझ्या काळामध्ये किती झाल्या? पूर्वीच्या काळामध्ये त्याचा नंबर काढा ना. नगरपालिकांचे रस्ते कसे होते 5 वर्षापूर्वी? आता गुळगुळीत रस्ते झाले तर काय त्यांचा स्वतःचा पैसा आहे? प्रत्येक पैसा जिल्हा नियोजन मंडळातून दिलेला आहे. का दिला? आमच्या छोट्या छोट्या नगरपालिका आहेत, ते किती टॅक्स वाढवत राहणार? शेवटी हा पैसा मी आणून दिला पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे. पण तुम्ही ते देऊ शकला नव्हता. ही वस्तुस्थिती आहे ना. 5 वर्षामध्ये 20 कोटी आणि दुसऱ्या माझ्या काळामध्ये 110 कोटी. केवढा फरक आहे? जनतेने समजलं पाहिजे की हा पैसा कुठून आला. जिल्हा परिषदेला दरवर्षी 84 कोटी रुपये. एका एका जिल्ह्याचं संपूर्ण बजेट 84 कोटीचं असतं. 25 किंवा 30 कोटी रुपये त्याच्यामध्ये जिल्हा परिषद. एवढीशी जिल्हा परिषद आहे आमची. 84 कोटी रुपये देतो. खर्च होऊ शकत नाहीत पैसे. एवढे पैसे मी देतो म्हणजे काय? शासनाचे पैसे. पण आणण्याची मेहनत माझी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हा माझा अहंकार नाही. मी अतिशय नम्रपणे ज्यावेळेला जातो वेगवेगळ्या मंत्र्यांकडे त्यावेळेला हा पैशाचा पाऊस सिंधुदुर्गावर पडतो. परंतु हा माझ्यासाठी नाही आहे. त्यातला 1 रुपया माझ्या खिशामध्ये जात नाही. हे सर्वसामान्य माणसांचा तो हक्क आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून मी आठवड्यातले 3 दिवस सिंधुदुर्गमध्ये असतो. रोज मी VCवर असतो. प्रत्येकाला सांगत असतो की पैसा गरिबांपर्यंत पोहोचला पाहिजे, पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, बागायतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे, मच्छीमारांपर्यंत पोहोचला पाहिजे. एक आमच्याकडे क्राफ्ट फार्मिंग होत नव्हतं. मी ताबडतोब नवीन स्कीम करायला सांगितली. तिथं आमचे वत्स म्हणून अधिकारी आहेत. सगळे जे आमच्याकडे रापणकार संघ आहे सगळ्यांना आपण आता नवीन जाळी देतोय 75% अनुदान.
ते सुद्धा रापणी ओढत असतात, त्यांची जाळी फाटतात ना. कोणी विचार केला यांची जाळी फाटतात म्हणून? कोण त्यांना नवीन जाळ्यांना पैसे देतंय? याच्यासाठी तुम्हाला लोकांच्या बद्दल आत्मीयता असायला लागते. आमचा मनुष्य एखादा होडी वलवत समुद्रात जाणार आणि वलवत परत येणार, त्याला आउटबोर्ड इंजिन द्यायचं तुम्हाला माहिती नव्हतं का? आता मी आल्यानंतर आउटबोर्ड इंजिन द्यायला कशी सुरुवात झाली? आणि मी तर आता एवढं करतोय की लोकांना पूर्ण रकमेचं कर्ज काढायला लागतं आणि नंतर त्यांची सबसिडी बँक कापून घेते. आजच माझं सारस्वत बँकेच्या चेअरमन साहेबांशी बोलणं झालं. आम्ही जर तुम्हाला 75 लाख आम्ही देणार असू आणि 25 लाखच त्यांनी भरायचं, तर कर्ज फक्त 25 लाखाचंच राहील आणि मग त्यांच्या 25 लाखावर तुमच्या त्या आउटबोर्ड इंजिनवर ते आनंदाने कर्ज देतील, कारण 75 लाख रुपये आम्ही 75,000 रुपये आम्ही देतोय ना. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण लोकांचं काय अडचणी आहे आपण समजल्या पाहिजेत. मायनिंग फंडमधून मी कोट्यवधी रुपये दिलेले आहेत हॉस्पिटलची परिस्थिती सुधारायला, पण डॉक्टर्स मी निर्माण करू शकत नाही. डॉक्टर्सला चांगलं वागवा. डॉक्टरचा मनुष्य आहे, त्याच्यापेक्षा डॉक्टर हा देव आहे, जो दुसऱ्याला जीवन देतो. त्याला देवासारखं वागायला शिकवा. डॉक्टरांची रीग लागेल तुमच्या जिल्ह्यामध्ये. एवढा सुंदर जिल्हा महाराष्ट्राच्या ह्याच्यावर दुसरा कुठलाही नाही आहे. आणि मग तिथं जर हीच संस्कृती आपण कायम ठेवली तर मात्र डॉक्टर्स येणार नाही. कारण त्यांना काय गरज आहे? ते आपली प्रायव्हेट प्रॅक्टिस शहरामध्ये करू शकतात ना. तुम्ही त्यांना चांगलं वागवलं पाहिजे. आणि सर्वसामान्य मनुष्य त्यांना देवासारखाच वागवत असतो. परंतु 100 5 माणसं जर वाईट वागायला लागली तर त्याचा पूर्ण परिणाम हा पूर्ण जिल्ह्यावर होत असतो, जिल्ह्यातल्या हॉस्पिटलच्या सेवेवर होत असतो. आणि नंतर मग आमच्या नावाने ओरडायचं. एवढी वर्ष ही जुनी हे पडलेली आहेत हॉस्पिटल्स, कोणी त्यांना हात लावलेला होता का? आता सगळी हॉस्पिटल नवीन बनायला लागली. देवगडला नवीन हॉस्पिटल झालं, वेंगुर्ल्याला नवीन हॉस्पिटल झालं, दोडामार्गच्या हॉस्पिटलच्या एक्सटेन्शनचा प्रस्ताव मंजूर झाला, सावंतवाडीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं. मग हे सगळं घडतंय, हा बदल घडतोय आणि लोकांना कळत नाही का? उगाच असं म्हणत राहायचं की काही झालं नाही, काही झालं नाही. तर पूर्वीचं बघा, पंचायत समित्या 8 आहेत. एका पंचायत समितीला स्वतःच्या मालकीची इमारत होती का? सगळ्या जुन्या इमारती. 8पैकी 5 पंचायत समितीला नवीन इमारती मंजूर झाल्या. कोट्यवधी एकेकाला 4-4, 5-5, 6-6 कोटी रुपये आले. कुठून आले पैसे? कोणी आणले ते सांगणार नाही. आम्ही आपल्या सेना आणि भाजप वेगवेगळे लढलो, नाहीतर तुमचे 10 सदस्य आले असते तर दाखवा, मला आकडेवारी करून दाखवा. आमच्या भांडणाचा लाभ घेऊन केला तर ते तुम्ही लोकांना स्वतःचा परफॉर्मन्स तरी दाखवा. पैसे जरी पालकमंत्र्यांनी आणले म्हणून आभार माना. नुसतंच ओरडत राहायचं, याला लिमिट नाही. पण असं असताना मी एका जिल्हा परिषद सदस्यावर कोणावर अन्याय केलेला दाखवा. प्रत्येकाला निधी वाटपाच्या बाबतीत मी समान भाव ठेवलेला आहे. आणि प्रसंगी तुम्ही बघा की मी रस्त्यासाठी पैसे जर वेंगुर्ल्याला 2 किंवा 3 कोटी रुपये दिलेले असले तर कुडाला मी 5 कोटी दिले. का दिले? तर लोकांसाठी नाही दिले. एकनाथ ठाकूरांचं स्वप्न होतं. एवढा मोठा मनुष्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जन्माला आला, ज्यांनी संपूर्ण बँकिंग क्षेत्रावर आपली हुकूमत गाजवली. त्यांचं शिक्षण झाले कुडाळमध्ये. अनेक वेळेला त्यांनी मला बोलून दाखवलं होतं. मी किती वेळा आलो तरी कुडाळ तसंच राहतं. पुढच्या फेजमध्ये बघा, आम्ही त्यांना फिश मार्केटसाठी पैसे देणार आहे, आम्ही त्यांना व्हेजिटेबल मार्केटसाठी पैसे देणार आहे, गार्डनसाठी पैसे देणार आहे. एक मनुष्य जिथं होऊन गेला त्याची आठवण कायमस्वरूपी तिथं राहिली पाहिजे आणि ते संपूर्ण ट्रान्सफॉर्म झालं पाहिजे. वेंगुर्ला तर मी आता एक नुसता ब्रिज दिला तो 4.5 कोटीचा दिला. वेगळ्या मार्गातून मी करू शकतो. वेंगुर्ल्यासाठी काल 65 कोटी रुपये मी MTDCला दिलेले आहे. त्याच्यामुळे वेंगुर्ल्यासाठी मी काय करू शकतो हे वेंगुर्ल्याला लोकांना दिसेल. म्हणजे तारकर्लीच्या लेवलवर वेंगुर्ला गेलेलं तुम्हाला दिसेल, पण त्याच्याचबरोबर तारकर्लीमध्ये सुद्धा सुधारणा झालेली दिसेल. म्हणजे हे इक्वल पर्यटन सगळीकडे झालं पाहिजे आणि ह्या पर्यटनाचा बॅलन्स हा विजयदुर्ग पासून शिरोड्यापर्यंत झाला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने मी जिल्ह्याला न्याय दिला असं होईल. म्हणून कालची आलेली जाहिरात बघा. तुमच्याकडे कोट्यवधी रुपये आहे. 2-4 प्रोजेक्ट तुम्ही सुद्धा घाला. त्याची सबसिडी आम्ही तुम्हाला देणार आहोत. पैसे शेवटी लोकांच्या विकासाला खर्च होऊन दे. उगाच मतदानाला इथं हे कर आणि मतासाठी पैसे देण्यापेक्षा लोकांच्या विकासामध्ये पैसे दिले आणि त्याच्यामधून प्रत्येक वॉटर स्पोर्ट्स सेंटरला जरी 25-50 मुलं काम करायला लागली तरी ते दुवा देतील. पैसे काहीच नाही, पैसे तुम्ही त्याच्यातून कमवणार. परंतु जिल्ह्यामध्ये ज्या लोकांकडे पैसे आहेत त्यांनी ते घालावे. नाही तर चांगला पैसा येणारच, परंतु अशा लोकांकडे जो पैसा आहे, जो वेगवेगळ्या प्रकारे लोकांची बदनामी करण्यासाठी उधळला जातो, जो पैसा निवडणुकीची आमिषा दाखवण्यासाठी वापरला जातो, त्याच्याऐवजी लोकांच्या कल्याणासाठी विकासासाठी वापरा. काल एवढ्या जाहिराती आल्या तुम्ही बघितल्या, कोट्यवधी रुपयाच्या जाहिराती आल्या. हॉट एअर बलून्स घ्या, तुम्हाला हँग ग्लायडर्स घ्या, मॅकनाइज हँग ग्लायडर्स घ्या, तुम्हाला वॉटर स्कीज घ्या, तुम्हाला पॅराग्लायडिंगच्या बोट्स घ्या. वाटेल ते तुम्ही खरेदी केले. प्रत्येकाला पैसे ठेवले. हाऊसबोट खरेदी करायचे आहेत, पैसे ठेवलेले आहेत. 30% पैसे आम्ही द्यावे. बँक उरलेले देईल 30%. 30% घातलं तरी तुमच्या मालकीची हाऊसबोट होईल. म्हणजे हे फ्युचर आहे सिंधुदुर्गचं. हे फ्युचर आहे सिंधुदुर्गच्या लोकांमध्ये.
मी एक गमतीचा भाग म्हणून सांगितलं असेल की त्यांनी माझ्या जिल्ह्यातल्या लोकांकडे आंबा काजूचा चांगला म्हणजे ज्याच्यामधून भरभराट होईल असा पैसा आहे, त्यांनी एकत्र आलं पाहिजे. उद्या त्यांनी म्हटलं पाहिजे की आम्ही 5 लोक एकत्र येतो, आम्ही हे वॉटर स्पोर्ट्स सेंटर चालतो, आम्ही 5 लोक एकत्र येतो, आम्ही आमची हाऊस बोट घेतो. 5 लोक एकत्र आले, 30 लाख रुपये उभे करायला 6-6 लाख प्रत्येकाने काढले पाहिजे. आज सिंधुदुर्गच्या व्यापाऱ्यांकडे एवढे पैसे, उद्या मला सिंधुदुर्गमधला व्यापारी हा त्या हाऊसबोटचा मालक झालेला दिसला पाहिजे, त्या तरंगत्या बोटीचा मालक झालेला दिसला पाहिजे. बाहेरचे लोक येणार, आमच्याकडे बाहेरचे लोक येतील, आलेच पाहिजेत पैसे बाहेरून, परंतु त्याच्यातून निर्माण होणारा रोजगार हा स्थानिकांचा असला पाहिजे. ज्यांच्या जमिनी आहेत त्यांची स्वतःची हॉटेल्स उभी राहिली पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकासाठी पैसे देतो. 2 दिवसामध्ये आम्ही नवीन धोरण काढतो, त्याच्यामध्ये 1000 फॅमिलीजना होम हॉस्पिटॅलिटीसाठी पैसे देण्याचं माझं स्वप्न आहे. ज्यांच्या बागा आहेत त्यांच्या बागांमध्ये चांगली अशी लाकडाची घरं झालेली मला बघायची आहे. त्याच्यामध्ये परदेशी पर्यटक आरामात त्यांना 4-5 हजार रुपये देणार आहे. आणि ते घडलं तर खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग बदलणार आहे. आणि या बदलणाऱ्या सिंधुदुर्गमध्ये बागायतदार असेल तर त्याच्यासाठी किती स्कीम आहे त्यांनी विचार करून बघितला पाहिजे की माझ्या नारळाच्या बागेचं आज उत्पन्न आहे, पुढच्या ज्या स्कीम वापरल्या 100% अनुदानाच्या स्कीम आहे, पुढच्या वर्षी त्याचं उत्पन्न दुप्पट झालेलं असणार. काजूच्या बागायतदाराने साधी आमच्या ह्याच्यामधून स्प्रिंकलरची योजना घेतली, त्याचं उत्पन्न 40% वाढणार आहे. म्हणजे जो 100 किलो आज काजू काढतो तो 140 किलो काढायला लागणार. काय करायचं आहे, फक्त स्प्रिंकलरने पाणी द्यायचं. म्हणजे ह्या भूमीने एवढं दिलेलं आहे ना की तुम्ही त्यातून सोनं उभं करू शकता आणि हे सोनं उभं केलं जावं एवढीच माझी इच्छा आहे. मी काय ज्यावेळेला हे झालो मंत्री झालो त्यानंतर मी कोणावर 1 रुपयाची टीका केलेली नाहीये. माझं वचन काय होतं की लक्ष्मीची पावलं घरोघर येतील. लक्ष्मीची पावलं घरोघर यायला लागलेली आहे. फक्त जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली पाहिजे आणि तेवढा देवगोळा सिंधुदुर्गचा नागरिक आहे, तो त्या पद्धतीने त्या लक्ष्मीच्या पावलांचं स्वागत करेल आणि लक्ष्मीचा नेहमी वास त्याच्या घरामध्ये राहील एवढी मेहनत करणारा कोकणी मनुष्य आहे. तो एक दिवशी महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला जाणार एवढी माझी खात्री. सेवा सुरू होणार आहेत का? नाही, एका वेळेला दोन्ही सेवा सुरू होणार नाही, परंतु कार्गोच्या आम्ही कार्गोसाठी इन्व्हेस्टर बघितलेले आहे आणि त्यांची बोलणी चालू आहे. कार्गो हा इथली फळ आहे, इथले मासे आहेत. कारण आम्ही यावेळेला जवळजवळ 300 लोकांना केज फिशिंगसाठी पैसे देतो. मासे एवढे तयार होतील की त्या माशांचं काय करायचं उद्या प्रश्न आहे. हे मासे जर ताबडतोब दुबईला गेले, 2 तासाचं अंतर आहे चिकी ते दुबई, ताबडतोब तो मासा खपेल ताजा. जसा आपण इथून कोचऱ्याहून सावंतवाडीच्या बाजारात जातो तसा इथून निवतीवरून तो दुबईच्या बाजारात जातो. एवढ्या सोयी आम्हाला निर्माण करायच्या. फक्त शांतपणे आम्हाला काम करायला द्या. रोज नवीन नवीन स्टेटमेंट काढले तर मला उत्तर देईपर्यंत माझा वेळ जातो. तर तुम्ही इथं मुंबईत आलेला होता, तुम्ही बघितलेलं आहे. 1 मिनिट मी शांत राहत नाही, 4 तास दिवसातून झोपतो, दिवस रात्र हे सगळं करतोय. मग हे करण्यामागचा उद्देश काय? मी का माझी प्रॉपर्टी थोडीच वाढवतोय. मी जसा आलो ह्या बंगल्यात तर उद्या मी मंत्री नसलो तर तसाच मी बाहेर पडणार. म्हणजे 1 रुपयाची प्रॉपर्टी वाढलेली आणि मुंबईमध्ये टोले जंग महाल उभारलेले तुम्हाला दिसणार नाही एवढी मला खात्री आहे. आणि महाल उभारण्या एवढे पैसे आमच्या वाडवडिलांनी मिळवून ठेवले, ते जर मी विकले तर मी महालसुद्धा बांधू शकतो. परंतु विचार करा, माणसामध्ये फरक काय याचा विचार करा. मी जर एवढं काम केलं तर मी रोज लोकांना जाऊन भेटू शकत नाही, तिथं रोज जायचं, आमच्या लोकांना काहीतरी सांगायचं. शेवटी त्यांनी प्रेम केलं, त्यांनी आमदार बनवलं म्हणून मी मंत्री होऊ शकलो म्हणून एवढ्या स्कीम आणू शकलो. माझे वरिष्ठ आहेत, मुनगंटीवार साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत. एक मताचा पाठिंबा त्यांना असतो म्हणून मी एवढं करू शकतो. आता हे पैसे आणले, जाहिरातीत तर निघाल्या, जाहिरातीला नुसता अर्ज केला, आज 4800 महिलांनी अर्ज केले, बरोबर आहे ना. पुढच्या वेळेला 10,000 महिलांना आम्ही, आणि तुम्ही हे करणार कोंबड्या वाटपाचं, तुम्ही हे करणार, त्या महिलेला 1 लाख रुपये मिळणार आहेत वर्षाला, हे तुम्ही सांगणार नाही. आम्ही 2 लाखाचं जर त्याला पिंजरा पालनाची स्कीम दिली तर ती वर्षाला 2-2.5 लाख रुपये महिला आमची कमावणार आहे, हे तुम्ही जगाला सांगत नाही. तुम्ही याला काय इंटरेस्ट असतो, त्या बचत गटाला 1,000-2,000 रुपयाचं 5,000चं आमिष दाखवायचं आणि त्या बचत गटाचं आणून मतदान करून घ्यायचं, ही तुमची बुद्धी आहे. आणि त्याच बचत गटाला तुम्ही 10 लोकांना 20 लाख रुपये मिळवून देणं, ही माझी बुद्धी आहे. बुद्धीमध्ये फरक असतो आणि तो फरक हा लोकांना दिसून येईल. फक्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. मला कोणावरही टीका करायची नाही, परंतु टीका करत असताना टीकाकार जेव्हा आपल्याला टीका करतो त्याला आपल्याला दुप्पट बळ मिळत असं काम करायचं. आणि पुढचे 6 महिने मला नुसतं काम करायचं आहे आणि हे काम करत असताना लोकांचं सहकार्य, लोकांचं प्रेम लागेल अशी अपेक्षा करतो. आणि एक इतिहास आपल्याला सगळ्यांना मिळून घडवायचा आहे. आणि तो इतिहास जर आपण घडवला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि ठाणे हे असे 2 जिल्हे आहेत
की ज्याचं उत्पन्न आपण महाराष्ट्राशी कम्पेअर करत नाही, कारण हे दोन्ही इंडस्ट्रियल जिल्हे आहेत. भारतातले सगळ्यात श्रीमंत लोक मुंबईमध्ये राहतात, म्हणून मुंबईचं ज्यावेळेला इन्कम कॅल्क्युलेट होतं त्यावेळेला त्यांचं इन्कम सुद्धा त्याच्यामध्ये ठरलेलं असतं. पण मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर ज्या वेळेला हे असेल, आता आम्ही 6 क्रमांकाला असतो, आम्ही 3ऱ्या क्रमांकाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्या अर्थाने पहिल्या क्रमांकाला जाऊ एवढी मला खात्री आहे. आणि ती ताकद या सिंधुदुर्गची भूमीची आहे, ज्याला अनेक थोर संतांचा वारसा आहे. आणि त्या वारसाने आणि त्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्हा 1 नंबरवर जाणार याची मला खात्री. हापूस, आंबा आणि मासे हे सर्व याच एक्सपोर्ट होणार. एवढंच नाही तर मी तुम्हाला सांगतो की हापूस आंब्यामध्ये एकमेव कमतरता काय आहे की त्याच्यामध्ये साका होतो. आणि आम्ही एक्सरे मशीन्स देणार आहोत पुढच्या महिन्यात. म्हणजे एक्सरे मशीनमध्ये तुम्ही जर तुमचा आंबा टेस्ट केला तर तो पॅक केल्यानंतर साका अजिबात नसलेला आंबा हा थेटपणे कुठल्याही बाजारपेठेमध्ये जाऊ शकतो. आणि आमचा आंबा अमेरिका आणि इंग्लंड आणि इथं पाठवण्याची गरज नाही. भारतामध्ये एवढी मोठी बाजारपेठ आहे. दिल्लीला आमचा आंबा मिळत नाही, कलकत्त्याला आमचा आंबा मिळत नाही, चेन्नईमध्ये आमचा आंबा मिळत नाही. केवढा चांगला आंबा आहे तो. तुम्ही जर व्यवस्थित पॅक केला आणि ह्या मार्केटला जरी गेला तरी चमत्कार घडेल. आणि एक मशीन आम्ही वेंगुर्ल्याला देतोय, दुसरं मशीन आम्ही देवगडला देतो. बाकीच्या लोकांना सुद्धा लवकरच देऊ मशीन्स. परंतु हे आम्ही असे प्रयोग करतोय. काजूचं बोंड फुकट जातो. आज पणन महामंडळामार्फत त्याच्यापासून इथेनॉल तयार करायचा प्रकल्पाचं हे चालू. आज आपण कृषी विद्यापीठाला जवळजवळ 2 कोटी रुपये दिलेले आहेत. एक म्हणजे नीरा कशी पॅक करायची, नीरापासून एरिएटेड ड्रिंक कसं तयार करायचं, आणि दुसरं काजूपासून एरिएटेड ड्रिंक कसं तयार करायचं, की या काजूपासून ज्या अन्य वस्तू तयार होतात जसं काजूची वाईन आहे, अमुक आहे, हे सगळ्यांवर संशोधन चालू आहे. 3-4 महिन्यामध्ये त्यांचा रिझल्ट आला की 3 कारखाने उभारायला सुद्धा मी पैसे देणार आहे. इथं ऊसाच्या ह्याच्यावर अनेक लोकांनी जाहीर केलं आम्ही ऊसाचे कारखाने काढतो. एवढ्या ऊसावर कारखाना फिजिबल होत नाही. त्याला जर तुम्ही ऑर्गॅनिक गुळ करण्याचे कारखाने उभारून दिले, पुढच्या वर्षी आम्ही ते देतोय. त्यांना कोणाचे पाय जाऊन धरायची गरज नाही. वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जाऊन तिथल्या तिथं आंबोली, चौकुळ आहे, मसुरे आहे, वैभववाडी आहे, कणकवली आहे, तिथल्या व्यापाऱ्यांना तिथल्या तिथं आपलं ऑर्गॅनिक गुळ करून मिळेल आणि त्याचा भाव हा नेहमी साखरेपेक्षा जास्त असणार आहे. मग एवढी बुद्धी जर प्रत्येकाने वापरली असते आपली गोरगरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, तर लोकांचं हित झालं असतं की नाही. एवढाच विचार करा. आमचा ऊस हा जर एप्रिल-मे मध्ये कापला गेला तर तो वाढणारच नाही, कारण आमच्याकडे भरपूर पाऊस असतो. आमचा ऊस हा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापला गेला पाहिजे, तर तो पूर्ण उन्हाळ्यामध्ये वाढणार, कारण आमच्याकडे पाणी असतं. आणि मग पाऊस झाला की आम्ही तो पुन्हा कापू, त्याच्यापासून गुराळ करू. इकॉनॉमी डेव्हलप झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांबद्दल तुम्हाला आत्मीयता पाहिजे, प्रेम पाहिजे, तरच हे करू शकतो.